नमस्कार. मी प्रद्युम्न गिरीकर आणि माझ्या न्यूज माध्यम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जसं आपण वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपर्क साधत आहोत, त्याच पद्धतीनं आज आपण एका वेगळ्या आणि ज्या व्यक्तीबद्दल अनेक प्रकारच्या उत्कंठा, अनेक प्रकारचे प्रश्न लोकांच्या मनात आहेत, अशा व्यक्तींना आपण भेटायला आलो आहोत. 11 वर्षाची एक प्रदीर्घ अशी चांगली शासकीय सेवा सुरू असताना अचानक कुठून तरी राजकारणाचा एखाद्या व्यक्तीच्या मनात विचार येतो आणि तडकाफडकी नोकरीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी प्रवेश केला आणि जवळपास गेल्या 3.5 वर्षामध्ये त्यांनी संपूर्ण लोकसभा मतदार पिंजून काढला. हिंगोली लोकसभेचे एक प्रबळ उमेदवार म्हणून, दावेदार म्हणून त्यांचं नाव चर्चेत होतं. असे रामदास पाटील आज आपल्यासोबत आहेत. मी सरांचं या ठिकाणी स्वागत करतो. नमस्कार. तर खूप मोठे प्रश्न लोकांच्या मनात आहेत. खूप उत्कंठा आहे, की असं काय घडलं, की इतके तुम्ही प्रबळ दावेदार असताना तुमचं नाव जवळपास निश्चित समजलं जात असताना, असं काय घडलं, की ज्यामुळे उमेदवारी आपली हातातून गेली किंवा ती संधी गेली? त्याच्याबद्दल अनेकांना उत्कंठा. तुम्ही काय सांगू शकता? हिंगोली लोकसभेमध्ये आम्ही लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आम्ही बांधणी केली होती आणि ही बांधणी अगदी बूथ स्तरापर्यंतची होती. प्रत्येक पन्ना प्रमुख, प्रभावी नेतृत्व, वेगवेगळ्या माध्यमानं आम्ही त्या ठिकाणची बांधणी केलेली होती. परंतु ज्यावेळी शेवटच्या काही घटका आल्या, त्यावेळी ही जागा युती पक्षामध्ये शिवसेनेला जागा गेली आणि त्या ठिकाणी आम्हाला थांबावं लागलं आणि महायुतीचे उमेदवार बाबूरावजी पाटील कदम कोळीकर यांना अलॉटमेंट झाली आणि ते निवडणूक या सर, ठिकाणी पण लढले. ह्याच्यामध्ये अशी एक जी दबक्या आवाजातली चर्चा आहे, की काही आपले हितशत्रू होते, की ज्यांनी ह्याच्यात काही मोडता घातला. ते स्वपक्षातील असतील, बाहेरच्या पक्षातील असतील. काय सांगाल तुम्ही? नाही, त्याबद्दल काही नोंद नाहीये. पण प्राचीन काळापासून राजकारणाचा इतिहास आहे. महाभारतापासून राज्यकारणाचा प्रामुख्याने आधार हा महाभारतातला संदर्भ दिला जातो. बरोबर. महाभारतातल्या अनेक पात्रांचा संदर्भ दिला जातो. त्यामुळं काही प्रमाणात ह्या घटना घडल्या आणि त्या घडतातच. म्हणजे मी त्यावेळी थोडा नवखा होतो. काही डावपेच माझ्या लक्षात नक्कीच नाही आले. परंतु एक मान्य करावंच लागेल शेवटी, की जागा ही महायुतीमध्ये शिवसेनेला होती, त्यांच्या वाट्याची होती आणि ती जागा त्यांना गेली नाही, आणि मग सर, ठीक त्यामुळं आहे. आता हे मान्य आहे, की जे काही घडामोडी घडल्या तुम्ही सांगितला हा विषय आणि हे सगळं झाल्याच्या नंतरही असा एक जो टेम्पो होता, की मोदी लाट आहे किंवा बऱ्याचशा गव्हर्नमेंटचे काही निर्णय असतील, की त्या अनुषंगानं हिंगोलीतली महायुतीची जागा ही निवडून येईल, असा बराच एक आत्मविश्वास खूप जणांना होता. परंतु लक्षणीय अशा मतांनी इथली जागा पडली. आपले बाबूराव पाटील यांचा पराभव झाला. एक तुम्ही संघटनेमध्ये आहात आधीपासून, मागच्या 3 वर्षापासून संघटनेची बूथ रचना सांभाळलेली आहे. नेमकं काय कारण असेल, की तुम्हाला असं सांगता येईल, की ह्या कारणामुळं लोकसभेत पराभव झाला असेल? नाही, लोकसभेच्या पराभवाचे कारणं स्थानिक, राज्य पातळीवरची आणि काही व्यापक स्वरूपातली होती. ज्या पद्धतीनं खोटा नेरेटिव्ह सेट केला गेला, की 400 पार झाल्यानंतर संविधान बदलणार आहे. तर संविधान बदलायची एक प्रक्रिया म्हणजे संविधानात असं स्पष्ट तरतूद आहे, की संविधानाची चौकट कायम ठेवून फक्त काही गोष्टीमध्ये व्यापक स्वरूपात तुम्हाला कल्याणकारी योजना आखण्यासाठी तुम्हाला दुरुस्ती करता येते. बरोबर. मागच्या 70 वर्षाचा इतिहास पाहता, की काँग्रेस पक्षाने जवळपास 80 वेळा संविधानामध्ये दुरुस्ती केली. परंतु लोकांमध्ये तो एक विषय मोठ्या प्रमाणात गेला, की 400 पार झाल्यानंतर संविधान बदलणार, संविधान बदलणार. संविधान बदलणार म्हणजे काय? म्हणजे हे कुठेतरी मोठा नेरेटिव्ह सेट झाला. स्थानिक पातळीवरती विचार केला असता, की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ताकदीनं ही जागा मागितलेली होती आणि काम पण केलं. आम्ही साधारणतः 3,87,000 मताधिक्य मत आम्ही बाबूरावजींना दिलं. आमचं संघटन या ठिकाणी पॉवरफुल होतंच. परंतु उमेदवारांना काही मिळालेला वेळ म्हणा किंवा एकदम कमी कालावधीमध्ये जाहीर झालेली उमेदवारी, त्यांना प्रवास त्यांचा बऱ्याच भागात राहून गेला
आणि काही फॅक्टर बरेचसे होते ज्या अच्छा. पद्धतीनं की त्या फॅक्टरनुसार मग एक लोकांची मानसिकता बनली आणि मोठं मताधिक्यानं म्हणजे साधारणतः 1,00,000 आमची जागा गेली हे बरं. सत्य आहे. सर, हा आता पराभवाचं तुम्ही एक विश्लेषण केलं. परंतु मला एक महत्त्वाचा तुम्हाला असा प्रश्न विचारायचा म्हणजे लोकांमध्ये याबद्दल फार उत्कंठा आहे, की गिरीश महाजन जे आले, भरतियाजी आलते, कराडजी आलते, ज्यांनी तुमची भेट घेतली आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जो भरलेला अर्ज होता तो मागे घेतला. ह्याबद्दल अनेकांच्या मनात विविध शंका कुशंका सुद्धा आहेत, की असं काय ठरलं, काय बोलणं? तुम्ही त्यावेळेसही उत्तर दिलं होतं, परंतु तेवढं ते समर्पक लोकांना असं वाटत नाही, की असं काय ठरलं, की ज्या गोष्टीमुळे रामदास पाटील त्यातून मागे आले किंवा बऱ्याच तुमच्या समर्थकांना आजही असं वाटतं, की तुम्ही त्यावेळेस अपक्ष राहिले असते तर कदाचित विजय झाला असता. नेमकं काय झालं? हे बघा एक गोष्ट अगदी सत्य आहे. भूतकाळाला जर तरामध्ये मोजून चालत नाही. तो विषय गेला. पण मी आज दाव्यानिशी सांगतो, की अपक्ष फॉर्म भरण्याचा विषय हा माझा एकट्याचा नाही होता. तो स्थानिक भारतीय जनता पार्टीचे या जिल्ह्यातल्या काही नेतृत्व म्हणजे प्रमुख नेते मिळून तो निर्णय घेतला गेलेला होता. फॉर्म भरायचं ठरलं होतं आणि मग पक्षाकडे आपल्या भावना मांडणे आणि माझी वैयक्तिक इच्छा होती, की मी खूप तांडे, वाड्या, वस्त्यावरती दिवस-रात्र मेहनत करून संघटन बांधलं होतं आणि माझी निवडून येण्याची क्षमता ही नक्कीच फार मोठी होती. माझी इलेक्टिव्ह मेरिट जो म्हटलं जातं इलेक्शनमध्ये, तो माझा स्ट्राँग होताच. परंतु कधी-कधी काय असतं, की शेवटी काय असतं, आई पण रडल्याशिवाय बाळाला दूध पाजत नाही हं, हं. आणि पक्ष हे माझी आई आहे. त्यामुळं मी पक्षाकडून मग राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय गिरीश भाऊ असतील, देशाचे केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय कराड साहेब असतील, प्रदेशाचे संघटनमंत्री आदरणीय भारतीय साहेब असतील. तदनंतर आमचे नेते माननीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस यांच्यासोबत फोनवरची झालेली चर्चा असेल, तर या सर्वांनी सांगितलं की आपल्याला देशासाठी आणि विशेषतः मोदीजींना तिसरी वेळेस प्रधानमंत्री करण्यासाठी आपणाला हे पाऊल योग्य नाहीये आणि दोघांच्या संघर्षामध्ये तिसऱ्याचा लाभ होईल आणि तू निरंतर काम कर. तुझं संघटन चांगलं आहे. तुला योग्य वेळी आम्ही संधी देऊ, असं त्यांनी सांगितलं. मग आता आणि संधी देऊ या शब्दामध्ये आणि जे आता सध्या तुमचं नाव हिंगोली विधानसभेच्या बाबतीमध्ये चर्चेत आलेलं आहे, की तुम्ही एक स्वतःची इच्छा व्यक्त केलेली आहे, की मी इथं म्हणजे हिंगोली विधानसभा आमदारकी लढवावी, ही तुमची इच्छा आहे. आपले विद्यमान आमदार जे आता तानाजी मुटकुळे आहेत, म्हणजे त्यांचं आणि तुमचं दोघांचं नातं लोकांमध्ये असं आहे, की ते गुरु आहेत, ते तुम्ही शिष्य आहेत, असं तुम्ही अनेक वेळा उच्चार केला आणि "दो हंसों का जोडा" असं आपल्या पक्षामध्ये तुमची चर्चा पण असते. तर मग विद्यमान आमदार असताना तुम्ही विधानसभेच्या बाबतीत इच्छा व्यक्त करणं, याच्यामागचं काय लॉजिक? नाही, नातं आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या असतात. अ, माननीय तानाजीरावजी मुटकुळे माझ्यासाठी नेते आहेत. कालही होते, आजही आहेत, उद्याही राहणार. ते माझ्यासाठी एक मोठं नेतृत्व आहे या भागातलं. हेही तितकंच मान्य आहे, की पक्ष प्रवेश त्यांनी मला इथं दिले. हे तितकंच मान्य आहे, की मागच्या 9 वर्षापासून या हिंगोली शहरातल्या अनेक प्रकल्पावरती आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलं. परंतु राजकारणामध्ये तुम्ही लोकसभेची परिस्थिती पाहिली असता इच्छुक असणं किंवा मग प्रयत्न करू नये, हं, असं कुठं नसतं. भारतीय जनता पार्टीचा बूथचा कार्यकर्ताही त्यालाही आमदार व्हावं वाटलं असेल, तर तोही प्रयत्न करू शकेल ना. बरोबर. आणि आमच्या आमदार साहेबांना लोकसभेला आमचे आमदार साहेब पण इच्छुक होते. आमच्या आमदार साहेबाला तानाजीरावजी मुटकुळे साहेबांना लोकसभेचं खासदार व्हायचं होतं. साहेबांनी खूप ताकद लावली होती. तिकीट आम्हाला मिळालं नाहीये. मला तर असं वाटतं, की माझ्यापेक्षाही प्रभावी लोकसभेला कदाचित त्यांनाही चान्स मिळाला असता. पण ते तिकीट युती पक्षाला गेल्यामुळं साहेबांचं राहून गेलं. त्यांनी लोकसभेला तयारी केली म्हणून मी मागतोय असं नाहीये. पण माझ्याही काही जमेच्या बाजू आहेत त्या ठिकाणी. त्यामुळे पक्षाकडे आपण रास्त मागतोय. तर सहसा कुठल्याही निवडणुकीमध्ये पक्षाचा हा जाहीरनामा प्रसिद्ध होत असतो. तो व्यापक स्वरूपाचा असतो किंवा आता भाजपचा जरी प्रसिद्ध झाला तो महाराष्ट्राच्या स्तरावरचा असेल. परंतु नुकतंच तुम्ही तुमचा संकल्प पत्र जाहीर केला.
पहिला प्रश्न असा की नेमकं आपलं वैयक्तिक संकल्पपत्र जाहीर करण्यामागचं कारण काय? आणि दुसरा त्यातला विषय की त्यातले जे महत्त्वाचे जे प्रकल्प तुम्ही सांगितलेले आहेत, असे कोणते प्राधान्याने हातावर घेणार? संकल्पपत्र हा माझ्या लक्षात घ्या, संकल्पपत्र माझ्या या भागातल्या भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, मग ते गरीब वर्गांसाठी असेल, युवा वर्गांसाठी असेल, महिलांसाठी असेल, दिव्यांगासाठी असेल किंवा मग शेतकऱ्यांसाठी असेल. मग या सर्व प्रश्नावरती माझा जो या भौगोलिक भागाचा अभ्यास आहे, त्याच्यावरती मी ठामपणाने सांगितलं, की मी हे 55 कामं करणार आहे या 5 वर्षामध्ये. त्याला हिंमत लागते. बघा, जाहीरनामा देणं हां, आणि पूर्तता करणं ह्याला हिंमत लागते. मी जे कामं सांगितलंय त्याच्यामध्ये 55 कामं, हां. की ते माझा अजेंडा आहे. माझी तितकी क्षमता आहे. मला मंत्रालय स्तरावर, शासन स्तरावर, दिल्ली स्तरावरती त्या गोष्टीचा मी पाठपुरावा करू शकतो. आणि हे मी या ठिकाणी पूर्णतः तो संकल्पपत्रातल्या भूमिका ह्या मी या हिंगोली विधानसभा क्षेत्रामध्ये मी राबवू शकतो. आणि तसा माझा पूर्व इतिहास आहे, की हिंगोली शहरामध्ये मी ज्यावेळेस काम करत होतो, त्यावेळेस मी एखादा प्रश्न मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न आहे. ज्या पुतळ्यावरती 20 वर्ष राजकारण झालं. हो, मग तो प्रश्न आम्ही मग आमचे बाबारावजी बांगर साहेब असतील, दिलीपरावजी चव्हाण, आमचे सर्व नगरसेवक आणि सन्मान्य आमदार साहेब पुतळा समितीमध्ये मग आमदार साहेब असतील, भाऊ पाटील गोरेगावकर असतील किंवा त्यांची सर्व पुतळा समिती असेल. आम्ही एकजुलानं 17 महिन्यात तो निकाली काढला ना. जागा विकत घेतली, हं. शासनाकडून फंड आणला आणि मराठवाड्यात नाही इतका सुंदर स्मारक आम्ही बनवला. मग त्या आधारावरती अण्णाभाऊ साठे पुतळा होऊ शकतो. मला त्याची माहिती आहे. बरोबर, त्या आधारावरती बिरसा मुंडांचं स्मारक होऊ शकतं. बरोबर. आपल्या इथं ख्रिश्चन स्मशानभूमीमध्ये मुलं अभ्यासाला जायची आणि फार दुर्दैव होतं. बरोबर आहे. मला लक्षात आलं, की सहज मी स्वतः एम-पी-एस-सीचा अधिकारी होतो. मग आपण करायचं काय? तर मी विचार केला, एक मोडकळीस आलेली आमची इमारत होती. तत्कालीन पालकमंत्री आदरणीय दिलीपरावजी कांबळे साहेबांनी मला ₹16 बरोबर. लाख आम्हाला दिले. मी एक त्या सभागृहामध्ये एक एम-पी-एस-सीचा वर्ग चालू केला. आज माझ्याकडे 300 मुलं आणि मुलं फुकट शिकतायत त्याच्यात आपल्या नगरपालिकेकडे. इथला एक तहसीलदार सुद्धा झाला एक मुलगा. तहसीलदार झाला, 2 पी-एस-आय झाले, 22-23 वर्ग 3चे कर्मचारी झाले. हो, म्हणजे साधारणतः 300 मुलांची तिथे व्यवस्था करतोय. बरोबर. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावानं एक मोठं व्यापक स्वरूपातलं यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीचं एक मोठं ऑनलाईन सेंटर, ज्याला दिल्ली आणि मुंबईच्या मोठ्या क्लासेसशी कनेक्ट असलं, या त्या युवकांसाठी मुलाला तिथं जायची गरज पडत गरज नाही. नाही. वारंवार जसा हिंगोली विधानसभेतला येलदरी डाव्या कालव्याचा प्रश्न आहे, हो, बॅरेजेसचा प्रश्न आहे. महत्वाचा म्हणजे चोंडी, गोरेगाव, इकडं वरखेडा, इकडल्या भागामध्ये रुई आणि जंगली प्राण्यांचा ते मोठा फार त्याला मोठा प्रश्न आहे. ब्राझीलमध्ये एक सिस्टीम आहे. परदेशात वेगवेगळ्या सिस्टीम आहे, देशांतर्गत सिस्टीम आहे. त्यांना म्हणजे हे झाले शेतकऱ्यांसाठीचे प्रश्न. मग महिलांसाठी ज्या वस्तू तयार करतात, बरोबर. त्यांच्यासाठी आपल्याला एखादी मॉल उभा करता येतो. त्याला शासन ग्रांट देतं. हो ना. शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था नाही. इंदिरा खुली नाट्यगृहासारखं मोठं तिथं जागा आहे. बऱ्याच त्या ठिकाणी वर्षाचा आपण पेंडिंग प्रश्न आहे तो. खंडर आहे ते. त्या हां, ठिकाणी आपण त्याला मी डीपी प्लॅनमध्ये कन्व्हर्ट केलेला आहे. हो. आणि तो आता शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये हे झालं. शॉपिंग बरोबर. कॉम्प्लेक्स उभारला तर किमान 200 व्यापाऱ्याला तिथं मी प्लेसमेंट देऊ प्लेसमेंट. शकतो. उद्योगाला चालना मिळते. बरोबर, हॉकर झोनची चालना मिळते. ग्रामीण भागामध्ये तुम्हाला मग 132 केव्ही सारखा सवण्यातल्या ठिकाणची मागणी असेल. बरोबर. शेनगावसारख्या ठिकाणच्या भागातल्या म्हणजे रस्त्यांच्या मागणी मागण्या असतील. आहेत. ग्रामीण भागातली रस्त्यांची ओडीआर, एमडीआर हे रस्ते जे आहेत त्यांची मागणी असते. हे हे जो मी मांडलंय तुम्ही त्याचं डेव्हलपमेंट. बघा. त्याच्यामध्ये मी अभ्यासपूर्ण ते मांडणी केली. बरोबर. एम-आय-डी-सीचा प्रश्न. वर्तमान एम-आय-डी-सीमध्ये 150 कोटीची पाणी पुरवठा योजना बजेट मंजूर झालाय. पण त्याची योजना कार्यान्वित नाहीये. नाहीये. तिथं 10-10 तास लाईट जातीये. बरोबर. त्याचं अपग्रेडेशन होणं गरजेचं आहे. हिंगोली विधानसभा क्षेत्रामध्ये 1980 ला लाईट टाकलेली आहे. मग ती रिपेअरिंगला आलेली आहे. आता तिला शिफ्टिंग रिनोव्हेट करणं रिनोव्हेट गरजेचं आहे. करणं. एक नवीन एम-आय-डी-सी, बरोबर. दिव्यांगासाठी एखादी मोठं केंद्र. या भागातनं अ, राष्ट्रऋषी भारतरत्न नानाजी देशमुख चित्रकूटला ग्रामवैभव उभारले. बरोबर आहे. त्यांच्या नावाने एखादी कृषी संशोधन केंद्र. आपल्या हिंगोलीला ग्रामीण भागाला कबड्डी असेल, हॉकी असेल, क्रीडा खेळाडूंचं एक मोठं हे आहे. तो फार मोठा भाग आहे. म्हणजे त्यांच्यासाठी एखादी प्रशिक्षण आता केंद्र. ह्या अनुषंगाने एक बोलता जो तुमच्या आता बोलण्यातून एक विषय निघाला, की ज्याच्यामध्ये तुम्ही अ, बाबारावजी बांगर यांचं नाव घेतलं, त्याच्यानंतर दिलीप चव्हाण यांचं नाव घेतलं. म्हणजे अशी दुसरी एक जी चर्चा आहे, की
तुमचे जे इतर पक्षांमध्ये जे मित्रत्वाचे संबंध आहेत, याचं गमक काय तुमचं? म्हणजे राष्ट्रवादी जे शरद पवार गट असेल, इतर कोणते असतील किंवा नगरसेवक आहेत इतर हे पक्षांचे? बघा, ज्यावेळेस मी काम करत होतो त्यावेळेस कुठलाही भेदाभेद नाही केला. मी आत्ताही 3.5 वर्ष काम करतो. मी कार्यकर्त्यामध्ये जात, पात, धर्म काहीच भेद करत नाही. सेवा करत असताना मी भेदाभेद करत नाही. माझं व्हिजन आहे विकासावरती. मी एकेकाळी मी एम-पी-एस-सीतला ऑफिसर होतो. आता मी पूर्ण वेळ संघटनेचा कार्यकर्ता आहे. बरोबर. आपल्या कार्यक्षमतेमध्ये म्हणा किंवा आपल्या कार्यप्रणालीमध्ये म्हणा, आपलं काम करण्याच्या पद्धतीमध्ये, वागण्याच्या पद्धतीमध्ये, लोकात जाण्याच्या पद्धतीमध्ये काहीतरी डिफरन्स असला पाहिजे. हां. त्यामुळं कुठलाही पक्षाचा व्यक्ती जरी असला, तर शेवटी तो प्रतिनिधी आहे. त्याला कुणीतरी निवडून दिले. बघा राष्ट्रवादीचा नगरसेवक असला किंवा झेड-पी मेंबर असला, तर त्याला तिथल्या भागातल्या लोकांनी निवडून दिले ना. निवडून दिले. तो शिवसेनेचा असला, त्याला निवडून दिलेला आहे. बरोबर. त्यानं कुणातरी सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करतंय. त्यामुळे त्याला राजकीय सुडाच्या भावनेनं बघण्यापेक्षा त्याच्याही पाठीमागे जनता आहे. त्यामुळे त्या भागासाठी तुम्ही काम करून तुम्ही मनं जिंकू शकता त्यांचे, असं मला वाटतं. हां. त्यात दुसरा उपप्रश्न असं मला म्हणता येईल, की जसं तुम्ही आता हिंगोली नगर परिषदेच्या संदर्भात बोललात, तुमची जिल्ह्यातली कारकीर्द ही हिंगोली नगर परिषदपासूनच सुरू झालेली आहे. असं आहे का, की रामदास पाटील हा फक्त शहरी चेहरा आहे? कारण हिंगोलीमध्ये साधारणपणे लाखभर मतदान आहे. त्यामुळं शहराचा विकास, कोरोना काळामध्ये तुम्ही केलेली कामं, हे सगळे विषय बघता. असं आहे का, की केवळ रामदास पाटील हा शहरी चेहरा आहे? नाही, हे अंशतः सत्य आहे, पूर्ण सत्य नाहीये. मान्य आहे की शहरात माझा मोठा कालावधी गेलाय. शहरात मला काम करण्याची संधी मोठी मिळाली आहे. शहर मी बदलताना पाहिले. हो. शहरातला डी प्लॅन बदलताना पाहिलाय, शहरातले रस्ते बदलताना पाहिले, शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर बदलताना पाहिले, शहरातल्या स्मशानभूमी बदलताना पाहिलेत. शहरातले घरकुलमध्ये 3,500-4,000 घरं आम्ही पूर्ण करताना पाहिले, गरिबांना घरं देताना पाहिले. म्हणजे थोडासा जास्ती प्रभाव माझा रहिवासा शहरात जरी असला, तर तुम्ही बनबरड्यापासून तुम्ही एखाद्या गावात स्वतः जा. रामदास पाटलाला काही लोकं बघितले जरी नसतील, तरी त्या लोकांचा माझे टच आहे. माझा लोकसभेच्या वेळी बराचसा प्रवास झालाय. 343 बूथ प्रमुख आहेत म्हणजे 106-7 वॉरियर्स आहेत. साधारणतः 3 मंडल आहेत आमच्या या ठिकाणी 16 सर्कल आहेत आणि 2 शहर आहेत. या सर्व पदाधिकाऱ्यांशी माझी नाळ जुळलेली आहे ना. अच्छा. लक्षात घ्या. तुम्हाला बन म्हणजे आमचं शेवटचं शेवटचं गाव. आणि हिंगोली लिंबाळा हिंगोली जिल्ह्याचं शेवटचं टोक आहे. बनबाडा इथलं तुम्ही असून ते मग साखरा सर्कल घ्या, वरुड चक्र घ्या, चक्रपंच सर्कल घ्या, भानखेडा घ्या, पुसेगाव घ्या, दिग्रस घ्या, नरसी घ्या, भांडेगाव घ्या, आडगाव घ्या, फाळेगाव घ्या, कनेरगाव, गोरेगाव, सवना, बाबुळगाव कुठेही घ्या. म्हणजे त्या गावात जर गेलो मी, तर माझं एक हक्काचं घर आहे. हक्काचं माझ्या घर. बूथ प्रमुखांचं घर आहे. माझा बूथ प्रमुख हे माझ्या हक्काचं घर आहे. माझा कार्यकर्ता आहे तो. आम्ही त्याच्या सक्षमीकरणाचाही विचार करतोय. बरोबर. त्याला आपणाला स्टँड करणं आहे, त्याला उद्योजक बनवणं आहे. मग या भागातून त्या ग्रामीण भागामध्ये काम करणं ठीक आहे. थोडंसं माझं ग्रामीण भागात काम कमी असेल, पण काम भविष्यात होणार नाही असं कसं आहे? मी सांगतोय, तुम्ही एक उदाहरण देतो मी तुम्हाला, की धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम नावाचा तालुका आहे. हं. पूर्ण डोंगराळ तालुका आहे. पूर्ण डोंगराळ, बऱ्यापैकी डोंगराळ. तिथं दुग्ध क्रांती उदयास आली. आपण पश्चिम महाराष्ट्राचं स्वप्न सोडून द्या. बरोबर. तर त्या पण ठिकाणी मराठवाड्यात मराठवाड्यात हे होऊ शकतं. मराठवाड्यामध्ये आहे. होऊ शकतं. आपल्या भागामध्ये का नाही होऊ शकत? होऊ मग तुम्ही प्रोसेसिंग युनिट, चिलिंग युनिट, चांगल्या कंपनीज इकडे करा. आणि बघा तुम्ही सप्लाय निर्माण झाला कृषी आधारित परत विषय. म्हणजे पूरक उद्योग तुम्ही त्या भागात उभारू शकता आणि हिंगोली विधानसभेतलं कुठलंही गाव सांगा तुम्ही. त्या गावात माझ्या तिथपर्यंत हक्काचं घर आहे. रामदास पाटील पोहोचलेले आणि आहेत. त्या गावात माझं हक्काचं घर आहे. आता एक काही दुसरा अदृश्य हात असे आहेत, की ते मला त्या गावातून मदत करतायत. अदृश्य आहात. हो, 100% याबद्दल बरीच चर्चा आहे, की म्हणजे रामदास पाटील यांच्या पाठीशी राजकारणातील काही पक्षातील असतील किंवा जे राजकारणाच्या बाहेर आहेत, असे पण अदृश्य हात आहेत भरपूर. हे सत्य आहे. मी प्रेमानं जग जिंकलेलं आहे. अच्छा. मला वाद करणं, मला खूप त्रास दिला काही लोकांनी. मला ह्युमिलेशन केलं, माझ्या अपंगत्वावर बोलले, मला धमक्या दिल्या. आताही काही लोकं धमक्या देतायत, बोलतायत, पण मी दुर्लक्ष करतो. अच्छा. मला व्हिजन आहे. मी आयुष्य सर्वस्व समर्पण केलं या भूमीसाठी. मी राजेशाही, थाट, नोकरी सर्व अस्तित्व सोडून या भूमीसाठी हे काम करतोय. त्यामुळं मला वाद करून किंवा मला प्रेमानं असे अनेक हात आहेत, जे अच्छा. वेळेवरती मदत केली. मदत करतील मला. दुसरा एक विषय असा आहे, की पक्षामध्ये
म्हणजे मी वैयक्तिक कुणाबद्दल बोलत नाही, जनरल पूर्ण पार्टीबद्दल बोलतोय. ज्येष्ठ जे काही कार्यकर्ते किंवा नेते असतील किंवा जे अ, जुने कार्यकर्ते होते, असे जे विस्मरणात गेलेले व्यक्ती आहेत, त्यांना आज पक्षात फारसं कुठं स्थान दिसत नाही किंवा त्यांना तेवढं मान-सन्मान मिळत नाही किंवा त्यांचे कुठे बॅनरवर फोटोही दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ह्याच्यात काय वेगळं विजन हे ठेवता? बघा, मुळात आपण आपल्या आजोबाला विसरतो का? नाही. आजोबांनी काही खास्ता खाल्ल्या होत्या म्हणून आपल्याला हे दिवस बघायला मिळाले. ते सत्य आहे. बरोबर. कुठल्याही पक्षाची, कुठल्याही घराची, कुठल्याही कुटुंबाची, कुठल्याही राष्ट्राची हो. आपल्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिलं म्हणून आपण स्वतंत्र आहोत. हो. भारतीय जनता पार्टीचं तसंच आहे. अनेक लोकांनी स्वतःचं आयुष्य बलिदान दिलेलं आहे. ही संन्याशाची पार्टी आहे. त्यातून इथपर्यंतचा हे वैभव निर्माण झालेला आहे. त्यामुळं विशेषतः ह्या हिंगोली पेरिफेरीतले जर विचार केले तुम्ही, तर अनेक असे ज्येष्ठ लोक आहेत. जसं नाना देशपांडे आहेत, पांडुरंग पाटील आहेत, सुरजित ठाकूर आहेत, तुमच्या सुभाष संकल्पपत्रांवर देशमुख आहेत, यांचाही फोटो दिसला आता. बळवंत वीर पाटील. कुंवर अण्णा आहेत, आमचे दुर्गादास साखळे सर आहेत, शंभू शिंगेलो आहेत, सुरेश काका विडोळकर आहेत. हे शहरी भागातले. तर ग्रामीण भागामध्ये अनेक असे लोक आहेत ज्यांनी हातात एक-एक झेंडा घेऊन हे निर्माण केलं हो. आणि आणि जेव्हा महाराष्ट्रात फार काही परिस्थिती नव्हती तेव्हा हां. बलराम पाटील कोटकर सुद्धा मी ते सांगतोय, की बलराम पाटील कोटकर ज्यावेळेस मराठवाड्यात 3च आमदार होते. त्यातले एक ते होते. त्यावेळी एक हे होते. आणि बलराम कोटकरांनी या भागात भाजप रुजवली म्हणून आज आम्ही इथं भाजपमध्ये काम करतो. हे नाकारताच येत नाही. नाकारता येत नाही. त्यांचं योगदान अवर्णनीय आहे. बरोबर. आणि असे महान व्यक्तिमत्व बरं ते आमदार राहिलेले 2 टर्म. बरोबर. त्यामुळं त्यांचा कुठं ना कुठे पुण्य येईल, त्यांचे आशीर्वाद, त्यांचं हे पुढच्या पिढीनं ते ट्रान्झिट करून पुढे गेलं. संक्रमण अवस्थेमध्ये विसर नाही पडला पाहिजे. आणि तुम्ही पाहिलात, की आम्ही काही दिवसापूर्वी आमचे काही पॉम्पलेट छापून गेले होते. पण मला एकदम क्लिक झालं. अरे, आपण काहीतरी चुकतंय आपलं. मग मला लक्षात आलं, की आपण अ, आता बापू आहेत शेनगावला, वय झालं त्यांचं, हो. तरी त्यांना एक सन्मान असतो. बरोबर. नाही का? ते बघा, ते आता वयोमानानं ते रेस्टमध्ये आहेत, थकलेत आराम ते. करतात, बरंच थकतात. पण थकलेत. 10 वर्ष त्याही व्यक्तीने या भागाची सेवा केलेली आहे. हो. त्यामुळं मी काल त्यांना सहज आमच्या त्या संकल्पपत्रावरती आता पुढच्या ह्याच्यामध्ये बापूंना स्थान आम्ही ते घेतलं. पण यापूर्वी इथं काही ते मला दिसत नव्हतं ते. हे तितकं सत्य आहे. तर तुमची पूर्ण राजकारणातला संघर्ष, स्ट्रगल सगळ्या जनता बघतच आहे. अ, एकंदर आता जो म्हणजे जसं लोकसभेला काही नेरेटिव्ह निर्माण झालेत. या विधानसभेला काय नवीन प्रश्न असू शकतील आणि तुमची जे काही समजा विकासाचे आता जे काही तुम्ही मुद्दे मांडले, त्यातला प्रमुख एखादा इश्यू की ज्याच्यावर तुम्हाला असं काही सांगावं वाटेल किंवा मुद्दा मांडावा वाटेल, की आपण हे विषय धरून चालवू शकतो आणि विधानसभेतल्या वातावरणाच्या अनुषंगाने की जे नेरेटिव्ह तुमच्या समोर येऊ शकतात तुमच्या वैयक्तिक बाबतीमध्ये. त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? नाही, 2 गोष्टी अगदी क्लिअर आहेत. प्रामुख्याने ज्याला घर उपलब्ध नाहीये, त्याला घर मिळवून देणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यांच्या जागेचा घराचा प्रश्न आहे. आणि आझम कॉलनीचा एक विषय तुम्ही त्याच्यात फार आझम मोठा कॉलनी आणि शिवराजनगर या भागामध्ये हो. जसं गोरेगावच्या अतिक्रमणाचा विषय आहे, जलेश्वरच्या अतिक्रमणाचा विषय आहे, हो. इकडे नरसीकडे अतिक्रमणाचा विषय. अतिक्रमण म्हणजे काही विस्थापित झालेले लोक. होते तर तर यांच्यासाठी पुढाकार घेणं. हं. आता मी एक उदाहरण सांगतो, की इथं नगरपालिकेला होतो त्यावेळेस आमच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आझम कॉलनी, शिवराजनगर हा भाग सफर होत होता. 1000 लोकांचे घरं तोडायची वेळ 1000 आली. लोकांचे. आम्ही त्यांना डीपीमध्ये कन्व्हर्ट केलं. पण तेव्हा तदनंतर माझी बदली झाली आणि ते मोठा टास्क तसा राहून गेला. साधारणतः एक 1,500 लोकांची घरं म्हणजे गोरेगावला एक मध्ये मोठा प्रश्न उद्भवला होता. नरसीकडे प्रश्न उद्भवला होता. शेनगाव साइडला काही प्रश्न उद्भवलेला आहे. म्हणजे हे बेसिक लोकांना सुविधा देणं अत्यंत आवश्यक आहे. आवश्यक आहे. आणि माझा पुढचं व्हिजन आहे, की कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे. लक्षात घ्या. किंवा तुमचं आता जे संकल्पपत्र आहे त्याच्यावर एक म्हणजे टॅगलाईन आहे तुमची. कार्यकर्त्यांना तुम्ही वेगवेगळ्या शासनाच्या समितीवरती स्थान देणे. कार्यकर्त्यांना बळ त्यांना पी-एम-ई-जी-पी, सी-एम-ई-जी-पी, मुद्रा लोन, विश्वकर्मा अशा अनेक 276 योजना येतात. त्याच्या माध्यमातून त्याला त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. झाली पाहिजे. तो समजा आता आमच्या बनच घेऊ आपण. हो. बन, बरडा, खडकी
तेलचुला त्या भागातले लोक इथपर्यंत येतात. त्याचं अंतर आहे साधारणतः 90 किलोमीटर 100 किलोमीटर. बरोबर. तो येतो, तो ₹200 पेट्रोलला घालून जातो. शेतात 200चा माणूस लावतो. हो. तो ₹500 ज्यावेळेस घालतो ना, त्यावेळेस त्याच्या पोटाचा विचार कोण आहे? तो कोण? पक्षाच्या निष्ठेनं पक्षाच्या कामासाठी येतो. पण त्याला जर त्याच्या गावात आपण एखादा पूरक उद्योग उभारून दिला, तर तो हौसेनं पक्षाचं अजून काम करेल. बरोबर. त्यामुळे माझं मोठं व्हिजन आहे, की कार्यकर्त्यांना स्टँड करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्याशी आम्ही चर्चाही करतो त्या पद्धतीनं. अच्छा. वेगवेगळ्या योजनेच्या आणि मोठे प्रकल्प तर मी संकल्पपत्रातून निघाले. संकल्पना राहिली. आता आगामी विधानसभेच्या अनुषंगाने 2-4 नेरेटिव्ह सेट होऊ शकतात कदाचित. काही लोकांना म्हणतात, की "अरे, एक अधिकारी राहिलेला माणूस आहे. मग हे राजकारण्यांना जमतं का?" जमतं. हां, पण ते पण जमवल्याशिवाय पण काही जमत आता नसतं. असं म्हणायला हरकत नाही, की लोकसभेपासून तुम्ही राजकारण शिकलेला आहात चांगल्या पद्धतीने. नाही, काही गोष्टी चांगल्या शिकल्या मी. काही गोष्टी मला ठेचा लागल्या. हं. काही गोष्टी मी खरोखर शिकल्या. आणि ईश्वराला मी विनंती करतो, प्रार्थना करतो, की बुवा माझ्या बुद्धीमध्ये काही भेद पडू देऊ नको. सकारात्मक, सद्मार्गानं, चांगल्या गोष्टीनंही काम केलं तर मोठं नेतृत्व होतं. राज्यातले जे नेते इथं, ते कुत्सित बुद्धीनं नेते नाही झाले. नाही. नाही ठीक आहे, लोकसभा, विधानसभा हा एक पार्ट आहे. नेतृत्व करायचं असेल तर पक्ष संघटनेत पण असे काही मोठे पद आहेत, की हो. जिथं तुम्हाला आमदार, खासदार आमच्या पक्ष संघटनेच्या नेत्याला वाट बघत बसतात भेटायला. बरोबर. हां, सक्षमता आहे, तुम्ही बरोबर. सिद्ध कुठं करताय? पण एक व्यासपीठ या भागात मिळावं, या भागातल्या लोकांची सेवा करता यावी. शहरी भागाने माझं काम जवळून बघितलेलं आहे. 1,00,000 मतावरती इथं माझा प्रभाव आहे. ग्रामीण भागातले संघटनात्मक लोकांनी माझं काम पाहिलं. विकासाचं काम त्यांनी अजून पाहिलेलंच नाहीये, सत्यता आहे. तर ग्रामीण भागातही गावागावात मी पोहोचलेला आहे. लोकं मला संधी देतील, पक्षही संधी देईल. आमची लढाई ही मनभेद आणि मतभेदाची नाही. नाही. ती म्हणतात ना हेल्दी कॉम्पिटिशन. हं. म्हणजे आमचं हेल्दी कॉम्पिटिशन आहे. काम करतोय आम्ही आणि आम्हारे टीका, टिप्पण्या, टोमणे आम्हाला दररोज ऐकायला मिळतात. पण ते माझ्यासाठी फार गौण आहे. फार कारण मी प्रशासनातला ट्रेनिंग दिलेला आहे. मला हां. म्हणजे दबाव कसं सहन सहन करायचं. लोकांच्या समस्या कशा आणि एक हँडल अधिकारी करायच्या. म्हणून राजकारणाचा ते अनुभव घेतलेला पण आहे. मंत्रालय 12 वर्ष, 11 वर्ष मंत्रालयाचा पूर्ण अनुभव आहे. त्यामुळे माझं जे ज्ञान आहे, माझा जे अभ्यास आहे, तो ते लोकांच्या सत्कार्याला लागावं. त्याचा वापर मला वाईट कामासाठी होऊ नये. हो. माझा तो लोकांच्या हितासाठी जर झाला, तर माझं आयुष्य सार्थकी लागेल, असं मला वाटतं म्हणून मी राजकारण करतोय. आणि फेअर अँड फेअर राजकारण मी यापुढे करत राहणार. केवळ एखादी लोकसभा गेली, एखादी हां. विधानसभा आली म्हणून तो माझं मोजमाप माझी उंची तेवढ्यानं होणार नाही. मी राजकारण एक वेगळ्या उंचीचं काम करणारा माझं स्वप्न आहे. म्हणूनच मला सत्ताधारी पक्षातले तर माझ्यावर प्रेम करतात. 65% ते 70% पक्षाचा केडर कार्यकर्ता मला जीव लावतो. मी बरोबर. ठाम सांगतो. हो. त्याचबरोबर विरोधी पक्षातले सर्व प्रभावी नेते, मित्र, तुमच्या मीडियामध्ये सुद्धा आता तुमच्या बरोबर. मीडियातला तो पत्रकार गृहनिर्माण संस्थेचा विषय आहे, पत्रकार हो. भवनाचा विषय आहे. आमचा आजपर्यंत कोणी घेतला नाही. तुम्ही पहिल्यांदा विषय म्हणजे घेतलेला तो विषय मार्गी लागू शकतो. लागू बऱ्याचशा शकतो. शहरामध्ये पत्रकार गृहनिर्माण आहे. संस्था झाल्या. आता पत्रकार हातावर पोट घेऊन म्हणजे रात्रंदिवस बरं. फिरतात. काय घटना घडते आम्ही कोरोनामध्ये पाहिलं. पाहिलं. वृत्तपत्र विक्रेत्यांना उपाशी राहताना पाहिलं. मी त्यांना कोरोनामध्ये सांभाळलं. आम्ही जवळून बघितलं ते. हो. म्हणजे हे छोटे-छोटे हातगाडे, ठेलेवाले, हॉकर्सवाले, सगळं. न्हावी दुकानदार असतील, बांगड्या भरणारे असतील, फुटपाथवर काम करणारे असतील. हं. मग या म्हणजे बघा इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याबरोबर गरीब, लहान, शेतकरी, जे युवा गरजू यांच्यासाठी फॅक्टर आहे, गरजू त्यांनाही तेवढी फॅक्टरना आपणालाही तिथं मदत या झाली भागात एक राजकारणाची वेगळी उंची मी निर्माण बरं. करेन आणि मला माहिती आहे की या पक्षात काम करताना मग ते बळराम बापूपासून ते मी जे काही 10-12 नावं सांगितली, हो. अशा ज्येष्ठांचाही मला कधी विसर पडू नये. माझ्या हातून त्यांचे कधी म्हणजे अपमान होईल असं वाटू नये. आता बरोबर. तसे आमच्याकडे प्रदेशाचे उपाध्यक्ष आहेत माझे आमदार गजाननराव घुगे आहेत. हो. माजी जिल्हाध्यक्ष विधान परिषदेचे आमदार राहिलेले वडकुते साहेब आहेत. हो. म्हणजे असे मातबर लोकं आहेत. या पक्षामध्ये आहेत. बोडेवार साहेब आहेत तिकडं. शिवाजीराव जाधव आहेत. हो. आता पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यातूनच आलेला जिल्हाध्यक्ष आमचे फुलाजी मामा आहेत. मी सर्वांचं हाताखाली अगदी चुकलं तरी चुकलं म्हणत मी चांगलं काम करतोय. संघटनेनं, पक्ष संघटनेनं मला यावेळेस विधानसभेला संधी दिली असं माझं अंतर्मन म्हणतं. त्यानुसार मी प्रयत्न करतोय आणि नक्कीच यश येईल आणि चांगलं काम करू आपण बरोबर. असं वाटतं मला. एक चांगला दृष्टिकोन आणि हिंगोली विधानसभेच्या अनुषंगाने
विविध विकासांचे मुद्दे घेऊन रामदास पाटील यावेळेस प्रबळ इच्छुक म्हणून समोर आलेले आहेत. आपण न्यूज माध्यमच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊया. निश्चित त्यांना संधी मिळो आणि त्यांच्या माध्यमातून ह्या हिंगोली विधानसभेत एक चांगला आमदार मिळो अशी आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूया. मित्रांनो, आपण माझं चॅनल नेहमी बघताच. आपल्या सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. नमस्कार.